नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अकोला मेडिकल कॉलेज येथे सुरू असलेल्या आंदोलनाला खासदार अनुपजी धोत्रे व आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी दिली भेट। अकोला मेडिकल कॉलेज येथील परिचारिका भगिनींनी आमदार साजिद खान पठाण यांच्या विरोधात आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे। या पार्श्वभूमीवर त्यांच्या भावना, अडचणी व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत आज खासदार अनुपजी धोत्रे व भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन परिचारिका भगिनींशी सविस्तर चर्चा केली। आरोग्य सेवेत कार्यरत असलेला डॉक्टर व परिचारिका या दोघेही आरोग्य व्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत। कोणत्याही डॉक्टर अथवा परिचारिकांना विनाकारण त्रास दिला जाऊ नये, तसेच सर्वांनी आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे व व्यवस्थित पार पाडून रुग्णसेवा ही सर्वोच्च प्राधान्य मानावे, अशी स्पष्ट भूमिका आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी व्यक्त केली। तर पब्लिक स्टंट म्हणून येतात ते त्यांना करू द्या पब्लिक स्टंट, अशा पब्लिक स्टंट जास्तीत जास्त नाव। मी तुम्हाला सांगतो, मी 11 वर्षांचा आमदार आहे, म्हणून 2 वर्षांचा खासदार आहे। सांगा कधीच नाही। आता माझी विनंती आहे तुम्हाला, माझं ऐका। माझं वय 50 वर्षाचं आहे, तुमच्यापेक्षा मी 8-10 वर्षांनी मोठा आहे। लाडक्या बहिणी आहात तुम्ही सर्व। शांततेने विचार करा। तुम्ही जिकडून अपेक्षा करून राहिले त्या दिलगिरीची त्यानं व्यक्त केली, तर त्यांना विषय मी बंद नाही करणार। पण त्यांचा विषय काय करायचा, आपल्याला काय करायचं आहे, कोर विषय हाच आहे की डिस्पॅरिटी इन स्टाफ स्ट्रेंथ ती वाढवून घेऊ। अधिवेशनात पहिली लक्षवेधी तुमची राहील। आरोग्यमंत्री चर्चा करू, परवा येतो, सगळ्या गोष्टी करतो, पण मी येतो, सगळ्या गोष्टी आपण करू। माझी कळकळी नाही, माझ्या भावांनो बहिणींनो पाहतो। मी जर काही आमचे आमदार किंवा लोकप्रतिनिधी काही बोलले त्याच्यावर तुम्ही निषेध करा, हे ठीक आहे। बरं, त्या रुग्णानं काय केलं, नाही कळालं ना। अरे बाबा, तुम्हाला मी आश्वासित करतो, आता नंतर धमकी वजा कोणी बोललं त्याला एंटरटेन करायचं नाही, डायरेक्ट कायदेशीर कारवाई करून हे तुम्हाला आश्वासित करतो। तुमच्याशी कोणी वाईट वागणार नाही, हे आश्वासन तुमच्या वतीनं लोकांना आश्वासित करतो की रुग्णसेवेमध्ये नम्रता आपण तू तुमच्याकडून अपेक्षा करतो, ते ठेवतोय तुम्ही। आता येणारे रुग्ण ते कोण्या टाईपचे असतात, ते किती हायपर असतात, आम्हाला माहिती असते, कोणाला माहिती आहे काय? तुम्ही एक समजा, या माझ्या भावना आपण थोडंसं समाजाच्या पेक्षा पुढे गेलो, समाज खूप पुढे गेला। या सरकारी दवाखान्यात तुम्ही समजून काहीच नाही, कोणीच वाली नाही, तो भरतो कधी मान्य करतो। आता लोक कौतुक करणार, भाऊ तुम्ही फोन लावला आमचं झालं। अरे ठीक आहे, मी फोन लावला, पण उरलेले 1999चं काय, त्याचं कोण आहे? त्याचं तुम्ही आहे ना। म्हणून माझी विनंती आहे, त्याचं खायचं मला ऐका। आपण जे नोबल प्रोफेशनमध्ये दोनच प्रोफेशन नोबल राहिले, शिक्षक आणि डॉक्टर। सर, याच्या पुढे असं होणार नाही, याच्यासाठी तुम्ही काय प्रतिबंध कराल सर? कोणीही लोकनेता म्हणजे अक्षरशः कोणीही गळ्यात रुमाल टाकून येतं आणि धमकावतं। काही गोष्टी तुमचे सिनियर डॉक्टर जे आहेत, तुमचे डीन, यांनाही काही गोष्टीमध्ये स्ट्रिक्ट राहावं लागेल। रुग्णसेवेच्या बाबतीत मागच्या ज्या डीन होत्या त्यांना 10 वेळा मी विनंती केली होती की हे जे रुग्ण आरोग्य सेवक नावाचे लोक दलाल फिरतात, बंद करायचं फिरणं। काय गरज आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये यायची? पोलीस कंप्लेंट करा, आहे ना। आजही काय एंटरटेन करता तुम्ही? अरे घ्या नावं, किती आमदार आहेत अकोल्यात, 7-8, सर्वांची नावं घ्या की बाबा तुमचा पीए कोण आहे जो त्याची बोलेल, एक माणूस सांगा। वी विल ट्राय टू अडॉप्ट अ प्रोसिजर। साजिद खान असतील, त्यांच्या पीएचं नाव घेऊन घ्या, एक अनुभवच्या पीएचं घ्या, एक माझ्या पीएचं घ्या। या 8 लोकांची व्यतिरिक्त आम्हाला फोन नाही करणार ना। याच्या निमित्तानं आपण काय करू, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर देसी तू हे कर, अडॉप्ट करा आणि वी विल ट्राय टू एन्जॉय। हे पहा, याच्यात अजूनही सांगतो मी, 100% सर्व चांगलं होईल असं नाही, 100% सर्व चांगलं होईल अशी शक्यता आजही नाही। चांगलं करण्याकडे बंद करू आपण। म्हणजे या विषयामध्ये किती यशस्वी झालं याचा मापदंड थर्मामीटर नाही आहे।
आपण या विषयामध्ये किती मार्गस्थ झालो हे तर पाहू शकतो ना आपण मार्गस्थ होऊ ना चांगल्या गोष्टी. 50% सुधारणा आता होती. महिन्याभरात अजून 2 अडचणी येतील, अजून तुम्ही तक्रार घेऊन याल की हो तुम्ही तर म्हटलं होतं, आता हा बोलला आम्हाला, त्याची कॅटेगरी कमी करू. अरे हटत काय लागतील ना, अजून काय करणार, काही लोक एलिमिनेट करावं लागतील त्यातून. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.